सामान्य विज्ञान 50 महत्त्वाचे प्रश्न, पोलीस भरती, तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. अन्नाचे पचन प्रामुख्याने कोणत्या वयात होते? लहान आतडे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत. लाळेमध्ये कोणते विकर असते जे स्टार्चचे पचन सुरू करते? टायलिन, अमायलेज. जठरामध्ये कोणते आम्ल असते जे जीवाणू नष्ट करण्यास मदत करते? हायड्रोक्लोरिक ॲसिड. पित्त कोणत्या अवयवात तयार होते? यकृत. यकृतात तयार झालेले पित्त कुठे साठवले जाते? पित्ताशय. पचन संस्थेतील कोणत्या भागातील पाणी आणि क्षार शोषले जातात? मोठे आतडे. प्रथिनांचे पचन कोणत्या विकारामुळे होते? पेप्सिन. लहान आतड्यात अन्न शोषण क्षेत्र वाढवण्याचे कार्य कोण करते? विली. अन्ननलिकेतून अन्न जठरापर्यंत कोणत्या क्रियेद्वारे पोहोचते? पेरिस्टॉलसिस. पेरिस्टॉलसिस. स्वादुपिंड कोणती पाचक विक्रिया स्त्रवते? अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन. पचलेले पोषक घटक शरीराच्या पेशीद्वारे वापरणे याला काय म्हणतात? ॲसिमिलेशन. लहान आतड्याच्या कोणत्या भागात स्वादुपिंड रस आणि पित्तरस एकत्र येतात? ग्रहणी. जठरातील हायड्रोक्लोरिक आम्लाचे HCl मुख्य कार्य काय आहे? पेप्सिन सक्रिय करणे आणि जीवाणू नष्ट करणे. पेरिस्टॉलिसिस प्रक्रियेचे मुख्य कार्य काय आहे? अन्नाला पुढे ढकलणे. मानवी पचन संस्थेतील कोणत्या अवयवाला द्वितीयक पचन ग्रंथी म्हणतात? स्वादुपिंड. विली. मायक्रोविलिया मुख्य उपयोग काय आहे? अन्न शोषण्यासाठी पृष्ठभाग क्षेत्र वाढवणे. मानवी पचन संस्थेतील सर्वात लांब अवयव कोणता आहे? लहान आतडे. अन्नाच्या रासायनिक पचनासाठी कशाची आवश्यकता असते? पाचक विक्रे. यकृताद्वारे स्त्रवले जाणारे पित्त बाईल तात्पुरते कुठे साठवले जाते? पित्ताशय. मानवी शरीरात पाणी आणि काही इलेक्ट्रोलाइट्स शोषून घेण्याचे कार्य कोणाचे आहे? मोठे आतडे. अन्नातील पोषक घटक रक्तप्रवाहात मिसळण्याची प्रक्रिया कुठे होते? लहान आतडे. स्निग्ध पदार्थाचे इमल्सिफिकेशन करण्याचे कार्य कोण करते? पित्त. जठरातून अन्न लहान आतड्यात शिरताना कोणते झडप नियंत्रण करते? पायलोरिक स्फिंक्टर. मानवी पचन संस्थेतील कोणता अवयव मानवी पचन संस्थेतील कोणता अवयव अनिवार्य मानला जातो? अपेंडिक्स. पाचकरस विक्रे रासायनिकदृष्ट्या काय असतात? प्रथिने. अन्ननलिकेतून अन्न पुढे ढकलण्याच्या क्रियेला काय म्हणतात? पेरिस्टॉलसिस. मानवी शरीरात कार्बोहायड्रेट्सचे पचन कुठे होते? तोंड. लहान आतड्याच्या आतील बाजूस असलेल्या बोटांसारख्या वाढीला काय म्हणतात? विलाय. यकृत जास्तीचे ग्लुकोज कोणत्या स्वरूपात साठवते? ग्लायकोजेन. पचन संस्थेच्या कोणत्या भागात जीवाणूद्वारे व्हिटॅमिन के आणि बी तयार होतात? मोठे आतडे. कोणत्या पाचक रसामध्ये विक्रे हातायता वाक्य विक्रे नसतात? पित्त. प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थाचे पूर्ण पचन कोठे होते? लहान आतडे. शरीरातील कोणत्या अवयवाला रासायनिक कारखाना म्हटले जाते? यकृत. अन्ननलिका आणि जठर यांच्यामध्ये कोणत्या स्नायूंचा पडदा असतो? कार्डियाक स्फिंक्टर. प्रथिनांचे अंतिम पचन होऊन अमिनो आम्ले कुठे शोषली जातात? लहान आतडे. गॅस्ट्रिक ग्रंथी कोणत्या अवयवात आढळतात? जठर. न पचलेल्या अन्नातून पाणी पूर्ण शोषून घेणे हे कोणाचे मुख्य कार्य आहे? मोठे आतडे. कोणत्या विकारामुळे दुधातील प्रथिनांचे पचन होते? लहान मुलांमध्ये. रेनिन. स्वादुपिंडाचे कोणते विकार स्निग्ध पदार्थाचे पचन करण्यास मदत करते? लायपेज. मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणते? फिमर, मांडीचे हाड. जीवनसत्व डी, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? मूळदूस. खालीलपैकी कोणत्या सजीवांमध्ये पेशीभित्तिका सेल वॉल नसते? प्राणी. साप. स्नेक हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? पृष्ठवंशीय प्राणी. आदिपेशीय सजीवांची मुख्य वैशिष्ट्ये काय? सुस्पष्ट केंद्रकाचा अभाव. कोणत्या वायूला जीवनदायी असे म्हणतात? ऑक्सिजन. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात? मंगळ. कोणत्या धातूचा वापर थर्मामीटरमध्ये होतो? पारा. रक्त गोठण्यास मदत करणारे जीवनसत्व कोण?